तुटतंय, थांबा, पळू नका. कारण कुणाच्या एका शब्दाने, एका वागण्याने आपलं मन तुटू शकतं आणि त्या क्षणी आपण सहसा एकच करतो आणि ते म्हणजे पळण्याचा प्रयत्न. पण एकदा थांबा. राग, दुःख, मत्सर आणि असुरक्षितता या कमजोरी नाहीत. हे तुमचं माणूसपण आहे. भावनांशी भांडू नका. त्यांना आत येऊ द्या. रडू येत असेल तर बिनधास्त रडा. बोलावंसं वाटत असेल तर बोला, पण दाबू नका. कारण दाबलेल्या भावना या संपत नाही, त्या आतून जखम करत राहतात. आणि जेव्हा त्या भावना तुम्ही पूर्णपणे अनुभवाल तेव्हा एकच प्रश्न स्वतःला विचारा की मला असं का वाटतं. आणि हा एकच प्रश्न तुमच्या मनाचा भार हलका करतो. जखम म्हणजे दुर्बलता नाही. हृदयभंग झाला म्हणजे तुम्ही कमी नाही. याचा अर्थ तुम्ही खरं जगलात, खरी नाती जोडलीत, खरे लोक अनुभवले. स्वतःला दोष द्यायचा नाही, स्वतःला समजून घ्यायचं. कारण प्रत्येक जखम भरते, फक्त तिला वेळ द्यावा लागतो आणि तिचा स्वीकार मनापासून करावा लागतो. मन तुटलं तरी थांब जरा. अश्रूंना वाहू दे, मोकळं कर जरा. दुःख लपवून काही मिळत नाही. जखम दबून ती कमी होत नाही. रडायचं असेल तर रडून घे. मनातलं सगळं बोलून घे. दुःखही शिकवत असतं जगायला. नवीन ताकद देत असते पुढे चालायला. मन तुटलं म्हणून संपत नाही वाट. त्याच राखेतून उगवते नवीन पहाट. स्वतःवर प्रेम कर प्रत्येक क्षणी. कारण तुटलेलं मनही पुन्हा कधीतरी नक्की फुलतं.